ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। पुढच्या बातम्या पाहूयात। बुलेट ट्रेनचं काम वेगात सुरू आहे। येत्या 3 महिन्यात टनेल बोरिंग मशीन जर्मनीतून मुंबईमध्ये दाखल होणार आहे, त्यामुळे बोगद्याच्या कामाला वेग येणार आहे। नवी मुंबई सिडकोची घरं महाग असल्याची ओरड आहे, मात्र प्रत्यक्षात ही घरं स्वस्त आहेत, त्यामुळे किमती कमी करण्याचा कोणताही प्रस्ताव नाही, असं सिडकोनं स्पष्ट केलंय। मुंबई शहरासह पूर्व आणि पश्चिम उपनगरात वीज पुरवठा करणाऱ्या बेस्टची वीज 15% महागणार आहे, त्यामुळे बेस्टच्या ग्राहकांना नव्या वर्षातच ज्यादाचं लाईट बिल येणार आहे। पार्किंग धोरणाची मुदत मार्च 2022 मध्ये संपलेली आहे आणि त्याबाबत जवळपास 2.5 वर्षांपासून मुंबई पालिकेचे रस्ते आणि वाहतूक विभाग राज्य सरकारकडे पाठपुरावा सुरू आहे, मात्र अद्यापही सरकारनं मंजुरी दिलेली नाही। कासारवडवली ते गायमुख मेट्रो मार्गिकेला विलंबाचा फटका बसलाय। या मेट्रो मार्गिकेच्या खर्चात तब्बल 14.4% वाढ झाली आहे आणि त्यातून या प्रकल्पाचा खर्च 64 कोटी रुपयांनी वाढलेला आहे। राज्यातील शहरांमध्ये सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी 24,000 नवीन बस गाड्यांची तातडीची गरज असल्याचं बोललं जातंय। इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सपोर्ट अँड डेव्हलपमेंट पॉलिसी या संस्थेनं त्यांच्या विश्लेषणात बस गाड्यांची गरज असल्याचं म्हटलंय। एसटी महामंडळामध्ये चालक वाहक यांत्रिकी कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदांमुळे रद्द किलोमीटरच्या प्रमाणात मोठी वाढ झालेली आहे। महामंडळाच्या उत्पन्नावर देखील त्याचा विपरीत परिणाम झालाय। ज्यांचं वय 62 वर्षांपेक्षा कमी आहे अशा कर्मचाऱ्यांना केवळ तात्पुरत्या स्वरूपात कमी पडणारं मनुष्यबळ विचारात घेऊन त्यांची फेरनियुक्ती करण्याचा निर्णय एसटी महामंडळानं घेतलाय। नवी मुंबईतील भटक्या श्वानांवर उपचार आणि नियंत्रणाचं काम पालिकेकडून केलं जातंय। यासाठी श्वान नियंत्रण कार्यक्रम राबवण्यात येतोय। मागील वर्षी 6,000 जखमी श्वानांवर उपचार करण्यात आले। वाढत्या महागाईचा फटका आता झणझणीत वडापावला देखील बसलेला आहे। कर्जतमध्ये त्याची किंमत 5 रुपयांनी वाढलेली आहे। आता तो 20 रुपयांमध्ये विकण्यात येतोय। तेल, बेसन, लसूण, पाव आणि गॅस सिलेंडर यामध्ये दर वाढ झाल्यानं वडापावच्या दरातही वाढ झाली आहे। राज्यात मक्याची आवक 13% घटली असून दर MSP पेक्षा अधिक आहेत आणि अमळनेर बाजारात मक्याची सरासरी किंमत सर्वाधिक 2,263 रुपये प्रति क्विंटल इतकी होती। राज्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनची 46,615 इतकी आवक झाली आहे। सोयाबीनला 4,018 रुपये प्रति क्विंटल दर मिळालाय, तर लातूर बाजार समितीमध्ये पिवळ्या जातीच्या सोयाबीनची सर्वाधिक आवक 12,508 क्विंटल इतकी झाली। महाराष्ट्रात पुढील 10 दिवस थंडीचा कडाका वाढणार आहे। राज्यात काही ठिकाणी मात्र किमान तापमानात सरासरीपेक्षा 1 ते 3 डिग्रीची घसरण होण्याची शक्यता आहे। दबंग पोलीस अधिकारी अशी ओळख असलेले IPS शिवदीप लांडे यांचा राजीनामा स्वीकारण्यात आलेला आहे। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी IG शिवदीप लांडे यांचा राजीनामा स्वीकारलाय। राज्य मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या 10वी-12वीच्या परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी शिक्षण मंडळाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत। यंदा फेब्रुवारी-मार्चमध्ये घेण्यात येणाऱ्या 10वी आणि 12वीच्या परीक्षांसाठी केंद्र संचालक पर्यवेक्षकांपासून शिपायापर्यंत सर्वांच्याच परीक्षा केंद्रांची अदलाबदली करण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला। भारत आणि अमेरिका संबंध अधिक बळकट होण्याच्या दृष्टीने वाटचाल सुरू आहे। दोन्ही देशात सायबर आणि डिजिटल गुन्हेगारीबाबतची माहिती देवाणघेवाण संबंधी महत्त्वपूर्ण करार पार पडला। भारतीय परराष्ट्र मंत्रालयानं नुकतीच माहिती दिल्याचं वृत्त ANIनं X अकाउंटवरून दिलंय। डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेच्या अध्यक्षपदाची सूत्र जागतिक नेत्यांच्या उपस्थितीमध्ये समारंभपूर्वक घेत आहेत आणि त्यांचा हा कार्यकाळ कसा असेल याचं भाकीत करणं अवघड असल्यानं एकूण प्रतिक्रिया संमिश्र स्वरूपाची आहे। त्यामुळे जागतिक पातळीवर होणाऱ्या संभाव्य बदलांची झळ भारतालाही बसू शकते। बदलत्या स्थितीमध्ये उभय देशांचे संबंध पूर्वीसारखेच मजबूत राहण्यासाठी राजनैतिक कौशल्य आणि भारतीय अमेरिकन समुदायाची ताकद पणाला लावावी लागेल। भारतीय नौदलाच्या ताफ्यात अलीकडेच 2 युद्धनौका आणि एका पाणबुडीचा समावेश झाल्यामुळे राष्ट्राची सामरिक सज्जता बळकट होण्यास मदत होणार आहे। संरक्षण क्षेत्रामध्ये जागतिक आघाडीवर राहण्याच्या भारताच्या प्रयत्नांना नवी बळकटी मिळाली आहे। उबाठा शिवसेना पदाधिकाऱ्यांनी 18 जानेवारीला करूळ घाटातून वाहतूक सुरू करण्याचा इशारा प्रशासनाला दिला होता, मात्र उबाठा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी घाट मार्गाची पाहणी करत घाट सुरू करण्यासाठी पुन्हा एकदा जानेवारी अखेरपर्यंतची डेडलाईन प्रशासनाला दिलेली आहे। सेनेच्या या आंदोलनाकडे प्रशासन आणि ठेकेदारांनीही पाठ फिरवल्याचं दिसून आलं। गोदावरी काठावरील नाशिकमध्ये दर 12 वर्षांनी होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यात देशभरातील लाखो साधू महंतांच्या निवासासाठी साधुग्राम नगरी वसवण्यात येणार आहे आणि त्यासाठी कायमस्वरूपी जागा अधिग्रहित करण्याची तयारी
शासनानं केली आहे। मुंबई लोकल, मेट्रो आणि मोनोरेलच्या तिकीट काउंटरवरील गर्दी आणि बेस्ट बसमध्ये सुट्ट्या पैशांवरून होणारे वाद रोखण्याकरता आता सरकार एकच ॲप तयार करण्याच्या प्रयत्नात आहे। या एकाच ॲपवरून मुंबईकर तिकीट काढू शकणार आहेत। मुंबईची ढासळलेली हवा गुणवत्ता लक्षात घेऊन महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानं टाटा मुंबई मॅरेथॉनच्या मार्गामध्ये एअर क्वालिटी मॉनिटरिंग मोबाईल व्हॅन तैनात केलेल्या आहेत। मॅरेथॉन दरम्यान हवेच्या गुणवत्तेचं अचूक निरीक्षण करण्यासाठी या व्हॅन तैनात करण्यात आल्या। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7ही धरणात सध्या 64% पाणीसाठा आहे। मात्र गेल्या काही महिन्यांपासून मुंबईतील अनेक भागांमध्ये नागरिकांना तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय आणि त्यामुळे ही पाणी टंचाई नेमकी कशामुळे निर्माण झालेली आहे असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक आणि लोकप्रतिनिधींना पडलाय। तर सकाळपासूनच्या महत्त्वाच्या बातम्या आपण वेगवान स्वरूपात आणि सविस्तर स्वरूपात या बातमीपत्रामध्ये पाहिलेल्या आहेत। यापुढे देखील अशाच स्वरूपात बातम्या आपण पाहणार आहोत। मात्र त्याच दरम्यान एक महत्त्वाची आठवण तुम्हा सर्व प्रेक्षकांना करून द्यायची आहे। या सर्व प्रकारच्या बातम्या, मग त्या सामाजिक असो, राजकीय असो, मनोरंजनाच्या बातम्या असो किंवा तुमच्या कामाच्या बातम्या, तुम्ही तुमच्या मोबाईल फोनवर देखील पाहू शकता। त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला आमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला भेट देणं गरजेचं आहे। आम्हाला फेसबुक, यूट्यूब, ट्विटर आणि इंस्टाग्रामवर फॉलो करा। तिथे वेळोवेळी प्रत्येक बातम्यांचे अपडेट हे तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। आता बातमीपत्रामध्ये आपण पुढे वळणार आहोत। गावाकडच्या काही महत्त्वाच्या बातम्या आपल्याला पाहायच्यात। सुरुवात करूयात महत्त्वाच्या बातम्यांनी। बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत सकाळच्या महत्त्वाच्या 100 बातम्या वेगवान स्वरूपात। सुरुवात करूयात। मसाजोग प्रकरण धनंजय मुंडे यांना भोवलंय। बीडमधून धनंजय मुंडे यांचा पत्ता कट झालाय। पालकमंत्री पदाच्या यादीमध्ये मुंडेंचं नाव नाही। न्यूज 18 लोकमतच्या बातमीवर शिक्कामोर्तब झालंय। मुख्यमंत्री फडणवीस गडचिरोलीचे तर एकनाथ शिंदेंना मुंबई शहर आणि ठाण्याचं पालकमंत्रीपद देण्यात आलेलं आहे। तर अजित पवार यांच्याकडे बीड आणि पुण्याचं पालकमंत्रीपद असणार आहे। शिवसेनेतून संजय शिरसाट छत्रपती संभाजीनगर, गुलाबराव पाटील जळगावचे पालकमंत्री झालेले आहेत। तर संजय राठोड यवतमाळ आणि उदय सामंत यांना रत्नागिरीचं पालकमंत्रीपद देण्यात आलेलं आहे। चंद्रशेखर बावनकुळेंना अमरावती आणि नागपूरचं पालकमंत्रीपद, तर पंकजा मुंडे यांना जालन्याचं पालकमंत्रीपद मिळालेलं आहे। गिरीश महाजनांना नाशिक आणि चंद्रकांत पाटलांना सांगलीचं पालकमंत्रीपद सोपवण्यात आलं। हसन मुश्रीफांना वाशिम, अदिती तटकरेंना रायगडच्या पालकमंत्रीपदाची धुरा देण्यात आलेली आहे। तर नरहरी झिरवळ यांना हिंगोली आणि बाबासाहेब पाटील यांना गोंदियाचं पालकमंत्रीपद देण्यात आले। एसटी कामगारांच्या सहकारी बँकेमध्ये ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांच्या संचालक मंडळानं आजवर 100 ते 150 कोटींचा अपहार केलाय असा आरोप महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी केलाय। आमदार उत्तम जानकर यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिलाय। माळशिरसमध्ये बॅलेट पेपरवर मतदान घेत पोटनिवडणूक घेण्याची जानकर यांनी मागणी केली आहे। राज्यभरातील विविध पक्षातील अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलाय। शिर्डीमध्ये अजित पवारांच्या हस्ते जम्बो पक्ष प्रवेश सोहळा पार पडला। छत्रपती संभाजीनगरचे माजी आमदार सतीश चव्हाण यांनी राष्ट्रवादी अजित पवार यांच्या पक्षामध्ये प्रवेश केला। शिर्डी येथील नवसंकल्प शिबिरात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये चव्हाण यांनी पक्षप्रवेश केला। अजित पवारांना भेटण्यासाठी आलेल्या पारनेरचे माजी नगराध्यक्ष विजय औटी यांना पोलिसांनी रोखलं। शिर्डीतील अधिवेशनाच्या गेटवरच त्यांना रोखण्यात आलं। विजय औटी हे खासदार निलेश लंके यांचे कट्टर विरोधक आहेत। सगळ्या जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांच्या याद्या तयार आहेत। कोण कुठला पालकमंत्री होईल याचा उलगडा 2 दिवसात होईल। मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाची आम्ही वाट पाहतोय अशी प्रतिक्रिया संजय शिरसाट यांनी दिली होती। महायुतीचं सरकार तिघांचं आहे। वरिष्ठ जो निर्णय घेतील ते मानणारे आम्ही लोक आहोत। पालकमंत्री पदावरून गुलाबराव पाटील यांनी ही प्रतिक्रिया दिली। संतोष देशमुख हत्या प्रकरणात शासनानं या प्रकरणाची गंभीर दखल घेतली। मात्र राजीनामा सत्र कशामुळे थांबलं अजूनही कळत नाही। स्वतःहून राजीनामा द्यायला हवा असं वक्तव्य काँग्रेसचे नेते खासदार चंद्रकांत हांडोरे यांनी केलं। सीआयडी पथकानं बीडच्या नांदूरफाटा इथल्या तिरंगा हॉटेलच्या मालकाची चौकशी केली आहे। देशमुख हत्या प्रकरणाचा कट याच हॉटेलमध्ये शिजल्याचा सीआयडीला संशय आहे। 13 जानेवारीलाच मालकाची चौकशी केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। बीडच्या मसाजोगमधील सरपंच हत्या प्रकरण ताजं असतानाच बीडच्या अंबाजोगाई येथील महिला सरपंचाला खंडणीची मागणी करत जीवे मारण्याची धमकी देण्यात आली। दरम्यान न्याय न मिळाल्यास आत्मदहन करण्याचा इशारा या महिलेनं दिलाय।
संतोष देशमुख हत्या प्रकरणात बहाणे खपवून घेणार नाहीतर उद्रेकाची भावना तयार होईल असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिलाय. मुख्य आरोपी सुटता कामा नये असंही जरांगे म्हटले. मनोज जरांगेंवर ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांनी बोचरी टीका केली आहे. तसंच जरांगेंना एसआयटी आणि सीबीआयचे प्रमुख करा असं म्हणत वाघमारे यांनी जरांगेंना डिवचलं. सारंगी महाजन यांनी पंकजा आणि धनंजय मुंडेंवर निशाणा साधलाय. पंकजा या धनंजय सारख्याच असून त्यांनाही मंत्रिपद देण्याची गरज नव्हती असं खोचक विधान सारंगी महाजन यांनी केलंय. तसंच धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याचीही मागणी त्यांनी केली आहे. आणि आता एक मोठी बातमी. छत्रपती संभाजीनगरात आज जनआक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशीच्या हत्येच्या निषेधार्थ क्रांती चौकातून या मोर्चाला सुरुवात होणार आहे. देशमुख कुटुंबासह मनोज जरांगे यावेळी उपस्थित राहणार आहेत. सुरेश धस आणि बजरंग सोनावणे हे देखील या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत. पुन्हा एकदा बातम्या वेगवान स्वरूपात. संभाजीनगरचे पालकमंत्री म्हणून शिंदे गटाचे संजय शिरसाट यांचं नाव जाहीर झालंय. पालकमंत्री पदाची माळ गळ्यात पडताच संजय शिरसाट यांच्या समर्थकांनी एकच जल्लोष केला. फटाके, डीजे आणि ढोल ताशा संजय शिरसाट यांच्या कार्यालयासमोर वाजवत त्यांनी जल्लोष केला. भांडूप येथे पार पडत असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाला उद्धव ठाकरेंनी हजेरी लावली होती. उद्धव ठाकरेंच्या हस्ते आरती देखील पार पडली. आमदार सुनील राऊत आणि रमेश कोरगावकर यावेळी उपस्थित होते. बारामतीत आयोजित केलेल्या कृषी प्रदर्शनात शेतकऱ्यांना आता लाल रंगाचं सूर्यफूल पाहायला मिळतंय. सर्वसाधारणतः आपल्या भागात पिवळ्या रंगाच्या सूर्यफुलाचं उत्पादन घेतलं जातं. मात्र कृषी विज्ञान केंद्रात शोभेसाठी वापरल्या जाणाऱ्या लाल रंगाच्या सूर्यफुलाचं पीक घेतलंय. हे लाल रंगाचं सूर्यफूल लक्ष वेधून घेतंय. नालासोपारा येथील पेल्हार पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एका तरुणाचा अपघाताच्या नावाखाली हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करत आरोपीला अटक केली असून ही हत्या कटपूर्वक रचलेल्या अपघाताचा बनाव असल्याचं समोर आलंय. नवी मुंबईच्या डी.वाय. पाटील स्टेडियममध्ये कोल्ड प्ले या जागतिक दर्जाच्या संगीत शोचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र या शोमुळे सायन पनवेल महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. रायगडमध्ये पालकमंत्रीपदासाठी अदिती तटकरे यांची वर्णी लागल्यानं जिल्ह्यात ठिकठिकाणी जल्लोष साजरा करण्यात आला. रोहा इथे फटाके फोडून आणि पेढे भरवून साजरा करण्यात आला. ठाण्यातील कळवा खाडीमध्ये नवजात बाळाचा मृतदेह आढळलाय. नवजात बाळ हे स्त्रीलिंगी आहे अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे. तर पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू आहे. जळगावात एका महिलेची ऑनलाईन टास्कच्या नावाखाली 5 लाखांचा तिला गंडा घालण्यात आलेला आहे. या प्रकरणी पोलिसांनी 4 सायबर ठगांविरोधात गुन्हा दाखल केलाय. आणि आता मुंबईतून लोकलनं प्रवास करणाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी. मुंबईतून लोकलनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आज समस्यांचा सामना करावा लागणार आहे. लोकलच्या तिन्ही मार्गावर आज प्रवाशांचे हाल होणार आहेत. अभियांत्रिकी कामं आणि देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी लोकलच्या तिन्ही मार्गांवर मेगा ब्लॉक घेण्यात आलेला आहे. मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी 11:30 ते दुपारी 3:30 पर्यंत हा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. तर पश्चिम रेल्वेवर भाईंदर ते बोरिवली दरम्यान सकाळी 9:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत अप जलद मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येईल. त्यानंतर ट्रान्स हार्बर मार्गावर ठाणे आणि वाशी स्थानकादरम्यान अप आणि डाऊन मार्गावर सकाळी 11:10 ते संध्याकाळी 4:10 मेगा ब्लॉक असेल. ब्लॉक कालावधीमध्ये पनवेल ते ठाणे स्थानकादरम्यान अप आणि डाऊन ट्रान्स हार्बर मार्गावरील लोकल रद्द करण्यात येणार आहे. पुन्हा एकदा बातम्या वेगवान स्वरूपात. नवी मुंबईतील डी.वाय. पाटील मैदानात आजपासून खरं तर कालपासूनच कोल्ड प्ले जागतिक दर्जाचा कार्यक्रम होतोय आणि या कार्यक्रमाला जगभरातील मोठ्या संख्येनं प्रेक्षक उपस्थित राहणार असल्यानं नवी मुंबईमध्ये आता ट्रॅफिक जाम झालं होतं. नागपूर रेल्वे स्टेशनवर एक महिला चालत्या ट्रेनमध्ये चढण्याच्या प्रयत्नात असताना तिचा तोल गेला. मात्र प्लॅटफॉर्म पेट्रोलिंगवर असलेल्या जीआरपीएफ जवान राहुल राजगिरे यांनी तत्परता दाखवत महिलेला पकडून ट्रेनच्या आत ढकललं. ऐन लग्नसराई सोन्याचे भाव 2,000 वाढले तर चांदीचे भाव हे 3,000 वधारलेले आहेत. सोन्याच्या भावानं जीएसटी सह 80,000चा आकडा पार केलाय.
भाईंदरच्या बीपी रोडवरील 13 अनधिकृत गाळ्यांवर महानगरपालिकेनं कारवाई केलेली आहे। कोर्टाच्या आदेशानंतर भाईंदर नगरपालिकेनं मोठ्या पोलीस बंदोबस्तात या अतिक्रमणांवर तोडक कारवाई केली आहे। काश्मीरा परिसरात डिझेलचा टँक फुटल्यानं प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती। अग्निशमन दलानं पाण्याचा फवारा मारला, मात्र रस्त्यावरील डिझेलवर रेती न टाकल्यानं 4 ते 5 बाईकस्वार घसरून पडले। उल्हासनगर कॅम्प 4 विनस चौकात एका बाईकवरून येत महिलेच्या गळ्यातील सोन्याचा हार चोरट्यांनी हिसकावला। या प्रकरणी गुन्हा दाखल करत विठ्ठलवाडी पोलिसांनी सराईत सोनसाखळी चोराला अटक केली। मुलुंडमध्ये मराठी कुटुंबियांशी अर्वाच्य भाषेमध्ये बोलणाऱ्या परप्रांतीय कामगाराला मनसेनं चोप दिला। एका फूड कॉर्नरवर ही घटना घडली। मनसैनिकांनी कामगाराला चोप देत मराठी कुटुंबियाची माफी मागायला लावली। वर्ध्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात स्वामित्व योजनेअंतर्गत प्रॉपर्टी कार्डचं वितरण करण्यात आलं। यावेळी राज्यमंत्री पंकज भोयर, जिल्हाधिकारी वानमथी सी, मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान यांच्या हस्ते वेगवेगळ्या गावातील 35 नागरिकांना प्रातिनिधिक स्वरूपात प्रॉपर्टी कार्डचं वितरण करण्यात आलं। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज देशातील 50,000 गावांमधील 58 लाख लाभार्थ्यांना स्वामित्व प्रॉपर्टी कार्ड वितरित करण्यात आलं आणि या कार्यक्रमात ठाण्यातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हजेरी लावली। धुळ्याच्या 19 गावातील नागरिकांना मान्यवरांच्या हस्ते स्वामित्व योजनेअंतर्गत सनद वाटप करण्यात आलं। आमदार मंजुळा गावित यांच्या हस्ते सनद वाटप करण्यात आलं। सांगलीतील स्वामित्व योजनेच्या कार्यक्रमात भर भाषणात मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली। व्यापक कार्यक्रम व्हायला हवा, जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना बोलवायला हवं होतं असं म्हणत मंत्री जयकुमार गोरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले। मंत्री गिरीश महाजन यांनी नाशिकमध्ये स्टायलिश बाईक चालवली। कार्यकर्त्यांच्या हौसेखातर महाजन यांनी बाईक राईड केली। होंडा गोल्डविंग ही बाईक महाजनांनी चालवली। विजयकुमार गावित परिवारानं विविध पक्षातून उमेदवारी आणि बंडखोरी केल्यामुळे मंत्रिपदावेळी आम्ही सर्वांनी मिळून त्यांचा पत्ता कट केल्याचा उच्चार शिवसेना आमदार आमशा पाडवी यांनी केला। मुलीच्या उमेदवारी मागे घेण्यासाठी फडणवीस यांनी फोन करून त्यांचे फोनही उचलले नाहीत, म्हणूनच त्यांचा पत्ता कट केल्याचा दावा आमदार आमशा पाडवी यांनी केला। येत्या काळात राज्याच्या कुठल्याही शहरातून कुठल्याही शहरातील प्रॉपर्टी रजिस्ट्रेशन केलं जाणार आहे अशी माहिती चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे। सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ सकल मराठा समाज आणि सर्व इतर संघटना यांच्यासह सोलापूर जिल्ह्याच्या वतीनं 22 जानेवारी रोजी पंढरपुरात आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय। त्या मोर्चासाठी मनोज जरांगे, आमदार सुरेश धस, छत्रपती संभाजीराजे तसंच देशमुख कुटुंब उपस्थित असेल। जळगाव शहरातील कचरा संकलन केंद्रामुळे या परिसरात असलेल्या शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचं आरोग्य हे धोक्यात आलंय। कचरा संकलन केंद्र स्थलांतरित करण्याकरता महाविद्यालयाकडून पालिकेला निवेदन देऊनही पालिकेनं मात्र कुठल्याही उपाययोजना केलेल्या नाहीत। जालन्यातील वनविभागाच्या जमिनीवर विहीर खणणाऱ्यांवर वनविभागानं कारवाई केली। या कारवाईमध्ये 2 पोकलँड जेसीबी जप्त करण्यात आले असून पुढील कारवाई सुरू आहे। हिंगोलीच्या वसमत शहरात जिल्हा फुटबॉल असोसिएशनच्या वतीनं राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं। जिल्हा परिषद हायस्कूल ग्राउंडवर 3 दिवस ही स्पर्धा होणार आहे। यातूनच महाराष्ट्राचा फुटबॉल संघ निवडला जाणार आहे। पायाभूत सुविधांच्या विकासासाठी दक्षिण पूर्व आणि मध्य रेल्वेमध्ये अनेक प्रकल्पांवर कामं सुरू आहेत। 18 ते 22 जानेवारीपर्यंतच्या या पॉवर ब्लॉकमुळे प्रवासी गाड्यांच्या वेळापत्रकात बदल झालाय। यासोबतच इतरही काही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत। तुर्तास एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतोय। पाहत रहा न्यूज 18 लोकमत।